नमस्कार, इनसाइड रेसिपी चॅनलवर मी प्रिया आपलं मनापासून स्वागत करते. सण आला की गोड काय बरं बनवायचं असा प्रश्न माझ्या सगळ्याच मैत्रिणींना पडतो. म्हणून तुमचं टेन्शन थोडंसं दूर करण्यासाठी मी खास अक्षय तृतीयेनिमित्त ओल्या नारळाच्या पुरणपोळ्या बनवणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे कणिक मळून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे घेतले आहे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा. आता यामध्ये ॲड करणार आहे थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व एकजीव करून घेणार आहे. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घेऊन ही कणिक व्यवस्थित मऊसर अशी मळून घेणार आहे. यावर थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायची आहे. कणिक मळून झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी ही कणिक बाजूला ठेवून द्यायची आहे. आता दुसऱ्या साईडला गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप घेतला आहे. आता यामध्ये घ्यायचं आहे 1 चमचा बेसन. बेसन तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजल्यानंतर यामध्ये 2 वाट्या किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे. आता तेही 1 मिनिट इथे भाजून घ्यायचं आहे. यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं आहे 1 वाटी किसलेला गूळ. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जसं मोदकासाठी सारण तयार करतो त्याच पद्धतीने इथे सारण तयार करून घ्यायचं आहे. गूळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये घेणार आहे वेलची पावडर. आता हे व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून बाजूला ठेवायचा आहे. इथे मी कणिक मळून ठेवली होती त्यामधला छोटासा कणकेचा गोळा घेत आहे आणि त्याला वाटीचा आकार देणार आहे. आपण पुरणपोळी करताना जसं सारण भरतो त्याच पद्धतीने मी इथे सारण भरून घेणार आहे. पोळी लाटण्यासाठी इथे मी तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे. आता ही पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. पोळी जास्त जाडही लाटायची नाहीये आणि जास्त पातळही लाटायची नाहीये. दुसऱ्या साईडला इथे मी गॅसवर पॅन ठेवला आहे. पॅन व्यवस्थित गरम झाल्यानंतर दोन्ही बाजूनी ही पोळी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आता दोन्ही साईडला तूप लावून पुन्हा ही व्यवस्थित दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने आपल्या ओल्या नारळाच्या पुरणपोळ्या तयार आहेत. अक्षय तृतीयेनिमित्त माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर भेटूयात पुन्हा एका नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.